गॅस सिलेंडर आज प्रत्येक घराची गरज बनला आहे. जेव्हा सिलेंडर वेळेत मिळत नाही तेव्हा त्याचा परिणाम फक्त स्वयंपाकघरच नाही तर महिलांच्या आरोग्य, वेळ आणि कुटुंबाच्या जीवनावरही होतो. गॅस सिलेंडर उशिरा मिळण्याचा भार सर्वाधिक महिलांवर पडतो. त्यामुळे महिलांची वेळ, आरोग्य, आर्थिक चणचण सहित मेहनतीवर सुद्धा याचा परिणाम दिसून येतो. ताई नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगाल? निकिता ओंकार कांबळे. ह्या एरियाचं नाव सांगाल का? मुजावर कॉलनी, कराड. तो गॅस सिलेंडरचा प्रभाव झाला तर तो तुमच्या घरावर कशा पद्धतीने पडला? म्हणजे सांगायचं झालं तर ना, आता गॅस तर आम्हाला असं काही माहितीच नव्हतं, पण अचानक झाल्यामुळं ना आम्ही म्हणजे शिल्लक टाकी पण भरली वगैरे नव्हती आणि नंबर लावला तर म्हणजे 45 दिवसानंतर भेटणार होता आम्हाला गॅस. नंबर लावून मग खूप अडचण आल्या आणि राहायला आम्ही म्हणलं तर तिसऱ्या मजल्यावरती आणि तिथं गॅलरीत तिसऱ्या मजल्यावरती असल्यामुळे चूल वगैरे करता येत नव्हती किंवा जळण पण नव्हतं. मग करायचं काय, तर मग जळण वगैरे एकत आणून आम्ही गॅलरीमध्ये चूल ॲडजस्ट करून केलं. 2 टायमिंगचा स्वयंपाक आम्ही गॅलरीमध्येच करत होतो आणि त्यात लहान बाळ म्हणल्यावर तर सारखं खाणं वगैरे आलं त्याचं. तसंच एक म्हणजे महिनाभर आम्ही असंच काढला. 45 दिवसानंतर मला गॅस भेटला. तुम्हाला गॅस सिलेंडर वेळेत न मिळाल्यामुळे काय परिणाम झाले का तुमच्या म्हणजे घरात किंवा कामावर परिणाम झाले का? हा, म्हणजे मिस्टरांचा डबा पण सकाळचा लवकर करायला लागायचा. ते गॅस नसल्यामुळे चुलीवरती करायचं म्हणल्यावर कधी आपल्याला सवय नव्हती आणि ॲडजस्ट करायचं म्हणल्यावर जरा उशीर वगैरे व्हायचा. मग बिना डब्याचं वगैरे जायला लागायचं आणि बाळाला पण सारखं वेगवेगळं खाण्याची सवय असल्यामुळे म्हणजे बाळावर पण त्याचा परिणाम व्हायचा. म्हणजे एक प्रकारे नाही का असं खायला वगैरे जरा उशीर व्हायचा त्याच्यासाठी. बरोबर. अच्छा. किती वर्षापासून या वसाहतीत राहता तुम्ही? तरी 7 वर्ष झाली. बरं. याच्या आधी काय गॅसचा असं काय अडचण आली होती सिलेंडरची? बरं, ह्या वेळेस जी अडचण आली तर त्याचा काय परिणाम झाला तुमच्या घरावर किंवा तुमच्या चुलीत जाळ फुकून डोळा झाले. कुठं चूल पेटवलात तुम्ही? टेरेसला मग त्याचे सरपण वगैरे कुठून आणलात? फुडकून आणतोय. अच्छा. मग काय म्हणणं आहे तुमचं सरकारकडून? सरकारकडून एकच म्हणणं आहे की असा गॅस कधी बंद पडू नये. ही समस्या फक्त घरापुरती मर्यादित न राहता जे छोटे छोटे हॉटेल व्यवसाय आहे यांनाही याचा परिणाम भोगावा लागला. तर हॉटेलवाल्यांबद्दल काय सांगू शकाल? सिलेंडर नसल्याचे परिणाम. बंद आहे मॅडम. आता काय सगळं बंद आहे. बहुतेक हॉटेल बंद आहेत. पाठीमागे बंद आहे. गाड्यांना बंद आहे. महाराष्ट्रात सुमारे 3.5 कोटीहून अधिक घरात LPG गॅस वापरतात आणि लाखो छोटे हॉटेल व्यवसायवालेही गॅस वापरतात. कुर्ला नेहरूनगर एसटी डेपो. आणि तुमचं? माझं नाव आनंद केळेकर. अच्छा. गॅस सिलेंडर नसल्याचा तुम्हाला काही परिणाम झाला तुमच्या हॉटेलवर? सिलेंडर नसल्याचा परिणाम आमच्या 20,000 रुपयाच्या 2 इलेक्ट्रिक भट्टे घ्याव्या लागल्या. आता पडून होते. काय म्हणता? 4 दिवस लाकडावर केलं, पुन्हा इलेक्ट्रिक भट्टी घेतली, आता गॅस घेतली. होय ना. मग गिरायकांवर काही परिणाम वगैरे त्याचा? त्यावर परिणाम काय, टायमिंग निघत नाही ना. हो. टायमिंगला मटेरियल तर मिळालं पाहिजे. गॅसवर कसं जेवढं स्पीड पाहिजे तेवढं वाढवतं. बरोबर. ताई, आत्ता जे तुम्ही गॅसमुळे झालेल्या परिणामाबद्दल माहिती सांगितली, तर आता सरकारकडून तुमच्या काही अपेक्षा आहेत का? अपेक्षा म्हणजे असं की म्हणजे वेळेत भेटावं, 2 ते 3 दिवसात गॅस भेटून जावं. कारण गॅस नसलं तर सगळे म्हणजे काम वगैरे, कामाचं ती अडचण होती, शाळेचं मुलांची अडचण होती, म्हणजे खाण्यापिण्याची. आजकाल चुली वगैरे कुठं नसतातच, पण आणि वर म्हणजे बिल्डिंगमध्ये राहायचं म्हणल्यावर तर खूपच प्रॉब्लेम होतो. त्यामुळे 2-3 दिवसात गॅस असं भेटावं सरकारकडनं चुली घातलेली होती. होय काय? किती दिवस भेटला नाही गॅस? 1 महिना. हो. आत्ता कसं आहे मग गॅसचं? आता काय 40 दिवसानं भरून मिळालं. या गावाचं नाव सांगाल काय? आणि तुमचं? थँक्यू. सरकारकडून काय अपेक्षा तुमच्या? आता अपेक्षा म्हणजे काय, हेच की व्यवस्थित आपलं गॅस वगैरे मिळालं तर बरं होतं. गॅस वेळेत मिळणं हा हक्क आहे, उपकार नाही. या समस्येचा भार सर्वाधिक महिला आणि मुलांना सोसावा लागतो. महिलांना पुन्हा धुरात जगावं लागणं ही खरंच प्रगतीची निशाणी आहे का?